सरस्वती भवन प्रशाला जालना या ठिकाणी शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचं सेंटर आहे। आज परीक्षा सुरू होती। ऑल इंडिया लेवलवरती आजच्या दिवशी 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर ही परीक्षा आपली दरवर्षी होत असते। पण यावर्षी निसर्गाचा पाऊस पडला आणि सेंटरवरती आपली जुनी इमारत आहे आणि आता या 20 हॉल आमचे 7 हॉल आमचे पडल्या गेले। पण माननीय शिक्षणाधिकारी यांनी हे सेंटर आमचे दिलं। पण सरस्वती भवन 12/8/2008चं सेंटर सरस्वती भवनचं रेग्युलर जे आहे ते याच ठिकाणी आहे। पण मागच्या वर्षी नवीन सेंटर झालं तर ते बंद झालं आणि त्या मॅडमना आम्हाला या ठिकाणी दिल्यामुळं ही गैरसोय होती आहे। या ठिकाणी पत्रे काही गळत आहेत। आम्ही याच्याबद्दलच आमच्या माननीय मुख्याध्यापकांनी त्यांना कल्पना दिली होती। पण ऐन वेळेला सेंटर आल्यामुळं या शाळेमध्ये MPSC UPSCच्या पण परीक्षा होतात। पण तसंच या ठिकाणी जी गैरसोय होती ती आम्ही पुढच्या वेळेस दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत। सर पण विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता तुम्ही चांगले वर्ग सुद्धा त्यांना प्रोव्हाइड करू शकत होता ना। हां झालं सर, ओके बोला ना। तर या ठिकाणी सगळी पत्र्याची मराठी मीडियमची शाळा, इंग्लिश स्कूलची शाळा नाही आहे। दुसरी गोष्ट की हे पत्रे जे आहेत ते जुने आहेत। आम्ही आता 4 हॉलवरती पत्रे टाकून दिलेत। पण आम्ही यांना सांगितलं की इथे व्यवस्था होत नाही। तेच तुम्ही हां थांबा झालं सर, खरंच सर थांबा मी संतोष जोशी। एलिमेंटरी एक्झामची जी सेंटर SB शाळा पण ठरवले ऐन वेळेला बदललं गेलं असं तुम्ही सांगताय। पण किती दिवसापूर्वी तुम्हाला कळालं की सेंटर आपल्याला SB शाळा मिळत आहे? विषय महत्त्वाचा आहे परीक्षा होणं। 2 दिवसाची चित्रकला परीक्षा आहे। MPSC लेवलची परीक्षा या ठिकाणी होते, त्यावेळेस त्याची अरेंजमेंट केली जाते। आपली चित्रकला परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी आपण तशी अरेंजमेंट करतोय आणि होणार आहे। पण सुरुवातीला किती दिवसापूर्वी आपल्याला कळालं सेंटर आहे म्हणून? 5 दिवसापूर्वी या ठिकाणी आम्हाला ते कळालं की या ठिकाणी सेंटर देण्यात आलेलं आहे। आणि बघितल्या होत्या का या कोणत्या इथल्या शाळेच्या वर्गाच्या खुल्या बघितल्या होत्या का? सर्व बघितल्या तरी बरीच दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सर्व शिक्षण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी परीक्षा होत आहे। त्यामुळे जे काही आपले प्रश्न असतील ते कृपया शिक्षण विभागामध्ये जावं, तिथं त्या ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत। तुम्ही पण जबाबदार पर्सन आहात। आता मग सांगतोय ना मला जशी वरून ऑर्डर आल्या तसं मी करतोय। तरी आपल्याला या ठिकाणी 2 सेंटर या ठिकाणी चालत आहेत। परीक्षा होणं महत्त्वाची आहे। विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता वेळ झालाय खूप, त्याच्यामुळे सांगतो की परीक्षा एवढी काळजी असते तुम्ही असे विद्यार्थी शाळा चूसच नसते की अशा ठिकाणी पोरांना परीक्षा द्यायलाच नसते तुम्ही। आणि विषय तुम्हाला सांगतो आता इकडे आहे का माझा विषय आहे का जालन्यामध्ये लुप्त होत चाललेली कला याला कारणीभूत सुद्धा वेगवेगळ्या शाळा आहेत। प्रत्येक शाळेचे मी या ठिकाणी पत्र काढले शिक्षण विभागातून। सगळ्या शाळेचे पत्र आहेत माझ्याकडे। प्रत्येक शाळेनं या ठिकाणी नकार दिलेला आहे। त्या ठिकाणी जागा आणि सगळीकडे परीक्षा चालू आहेत प्राथमिक परीक्षा असल्यामुळे। तरी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला शाळेचं नाव द्या ना तुम्ही कोणतं सांगा ना तुम्ही। CTMK मध्ये एक आपली परीक्षा त्या ठिकाणी चालू आहे। CTMK मध्ये पण आपल्याला नकार देणार शाळेने कोणत्या शाळेने नकार दिला? MSN इंग्लिश आहे, MSN त्या ठिकाणी ही आहे आपली मराठी। अशा शाळा ज्या आहेत त्या परीक्षा काय घेत नाही। सगळ्या शाळेनं पुढाकार घ्यावा। जर आपल्याला अशी कंडिशन दिसते दरवर्षी परीक्षा हजारोनं संख्या वाढते, संख्या त्याला मर्यादा नाहीये। संख्या जर वाढतच चालले। नकार दिलेल्या शाळेचे नाव सांगा तुम्ही। MSN इंग्लिश आहे, त्यानंतर MSN ही आहे आपली मराठी, अजून RHV आहे। अजून ज्या शाळेचे पत्र दिले ते बस एवढं। अजून सगळ्या शाळेला पत्र नसले दिलं जात। तर अशा प्रकारे परीक्षा होणं महत्त्वाचे आहे। चित्रकला आहे आणि विद्यार्थ्याची सुविधा पावसाने आपल्याला कालपासून बघतो की पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि मुलांना व्यवस्थित बैठक अरेंजमेंट होणार आहे। परीक्षा होणं गरजेचं आहे बस। सगळ्यांना हॉल अवेलेबल चालू म्हणजे भेटणार आहेत। परीक्षा एकदा सुरळीत येऊ द्या, हो द्या। चित्रकला परीक्षा आहेत। महत्व नाही असं कसं सगळ्याला महत्व आहे। मी हॉल उपलब्ध करून देण्याचं सांगितलं। माझं शिंदे।